सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। ज्याच्यामुळे ती संख्या कमी झाली। ती संख्या कमी झाल्यामुळे महिलांची अन्याय होतो आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचं कारण आहे, जे 13 कारण दिले त्याच्यामध्ये केवायसी 50% आपल्याला वाटते की त्याच्यामध्ये केवायसी 30,237 अर्ज भरले गेले होते लाडक्या बहिणीसाठी। त्यामध्ये 7,49,099 महिला पात्र झालेल्या होत्या आणि त्यांना लाडकी बहिणीचा लाभ त्यावेळी सुरू झालेला होता। त्यानंतर शासनानं ई-केवायसीचा ऑप्शन दिला होता पोर्टलवरच। त्याच्यामध्ये महिलेनं स्वतःची जी माहिती होती ती व्हेरीफाय करून ई-केवायसी करायची होती आणि त्याची ई-केवायसी करायची मुदत 31 डिसेंबरपर्यंत होती। त्यानंतर बऱ्याच महिलांची ई-केवायसी चुकलेली आहे करताना, त्यांनी माहिती भरताना काहीतरी चुका झालेल्या आहेत महिलांनी माहिती भरताना, असं काही तक्रारी आल्यानंतर परत ती ई-केवायसीची मुदत फेब्रुवारी मार्च एप्रिल 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली। पुढे 4 महिने ते दुरुस्ती करायचा ऑप्शन, ज्यांनी नव्यानं ई-केवायसी करायचा ऑप्शन नव्हता पण ज्यांनी ई-केवायसी करताना काही चुकीची माहिती भरली गेली तर ते दुरुस्ती करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत शासनानं मुदत वाढली आणि त्यानंतर ती मुदतवाढ त्यानंतर बंद झाली। आता त्याच्यानंतर ई-केवायसी झालेल्या महिलांना जे लाभ सुरू होते त्यानंतर शासनानं काही पडताळणी केल्यानंतर ज्यांनी कुटुंबात तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलेला आहे किंवा आधार कार्डनुसार ज्या महिलेचं वय 65 वर्ष पूर्ण झालेलं आहे किंवा आधार कार्डनुसार व्हेरिफिकेशन करतात एखादी महिला नियमात कसं होतं 21 वर्षापासून चुकून एखाद्या महिलाचं वय आधार कार्डमध्ये कमी आहे तर असे लाभ शासनानं वरच्या लेवलवरूनच शासन स्तरावरूनच बंद करण्यात आलेले आहेत। आणि किती महिलांचे लाभ बंद झाले ही जी तुमची मागणी आहे ती आम्ही आमच्या जिल्हा स्तरावर पडताळणी करण्याचं कुठलंही सिस्टीम आमच्याकडे उपलब्ध नाही की सातारा जिल्ह्यातले किती महिलांचे लाभ कमी झाले याच्यामध्ये। पण आम्ही कुठली महिला आमच्याकडे आली तर आम्ही तिला ऑनलाईन स्टेटस बघून तिचा लाभ कुठल्या कारणास्तव बंद झालाय हे आम्ही फक्त सांगतो त्यांना। आणि जेन्युअन कुठल्या महिलेचा अर्ज असा आला की ती पात्र आहे पण तिचा लाभ बंद झालेला आहे तर तिचे सगळे डॉक्युमेंट्स आणि अर्ज आम्ही शासनाला पाठवत असतो की ही महिला लाभ घेण्यास पात्र आहे, हिला लाभ सुरू करण्यात यावा असा प्रस्ताव आम्ही शासनाला ज्या त्यावेळी पाठवत असतो। आता बऱ्याच महिलांचे अर्ज असे येतात की त्यांना कुठल्या दुसऱ्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, संजय गांधी निराधार योजनेचा, आमचा लाभ बंद करा, तर लाभ बंद करून आम्ही तिचा लाभही बंद करत असतो। पण तुमच्या ज्या आत्ता ज्या मागण्या आहेत की ई-केवायसी परत सुरू करा वगैरे तर ह्याचे अधिकारी शासन स्तरावरच आहे, त्यामुळे तुमच्या ज्या निवेदनातल्या मागण्या आहेत तर त्या आम्ही शासनाला आमच्या कार्यालयामार्फत पाठवतो कारण ह्याचे अधिकार हे फक्त शासन स्तरावर आहेत। कारण ह्याचे अधिकार हे फक्त शासन स्तरावर आहेत। मंत्री महोदयांचे आम्ही काही स्टेटमेंट बघितले तर त्यांच्याकडनं काही संवादाची दारं उघडी नाहीये, पॉझिटिव्ह अजिबात रिस्पॉन्स वाटत नाही। तर मग ह्याचं काही मार्ग दिसत नाही। मोर्चा आला, लोक महिलांनी वेळ खर्च केला वगैरे, पण हे होईल न होईल आणि आधी काही सगळ्या महिलांना केले, आता 50% किंवा 40% महिलांचं बंद केलं, तर मग आता हे असंच राहणार असं समजून चालायचं आम्ही त्याच्यातून काहीतरी होईल। मी याच्याबद्दल आता हे शासन स्तरावरचे निर्णय आहेत, आम्ही त्या शासनाचे जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून तुमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे। आता मध्ये काही साईड घ्या आणि हे प्रातिनिधिक अर्ज ओके आणि हे प्रातिनिधिक
प्रेशराइज्ड अजिबात करू नका, यांना फोकस करायचं काय. ताई तुमचा केवायसी कारण असेल ना, काही अडचण नाही. आपण केवायसीची डिमांड करतोय आणि ते पॉसिबिलिटी आहे ती मान्य होण्याची. आज नाही तर ती उद्या होईल, उद्यानंतर 1 वर्षानंतर होईल, पण होईल. ते तुम्ही केलेलं नाही त्यामुळे लाभ थांबलेला आहे. पुन्हा चालू झाली तर आम्हाला मिळेल ना. हा मॅडम, 4-7 मिनिटं झाल्यानंतर करून घेऊ. ते का चालू नाही. सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं आमचे नेते सन्माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण, आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय नामदेवप्पा पाटील आणि महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्ष सन्माननीय संध्याताई सवालाके यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी लाडक्या बहिणींची योजनेतील ज्या लाभार्थी वगळण्यात आलेल्या आहेत त्यांच्या न्याय आणि हक्काच्या अधिकारासाठी आम्ही आज या ठिकाणी सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं महिला बाल कल्याण अधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा काढलेला होता. सातारा जिल्ह्यातून हजारो महिलांनी या ठिकाणी आपले उपस्थिती दर्शवलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2024 मध्ये ज्या लोकसभेमध्ये दारुण पराभव ज्या सत्ताधाऱ्यांचा झालेला होता त्यांनी 2024 नंतर ही लाडकी बहीण अस्तित्वात आणली आणि राज्यात जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, या ठिकाणी नंतर सत्तेवर बसण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि ज्यावेळी ते सत्ता काबीज केल्यानंतर त्यांना ह्या लाडक्या बहिणींचा विसर पडलेला आहे. कोणतेही अधिकृत कारण न कळवता अनेक गरजू आणि अतिशय कमी उत्पन्न दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या महिलांचे अनेक कारणं देऊन त्यांनी त्यांचे लाभ बंद केलेले आहेत. आणि हा अन्यायकारक बाब सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं आम्ही हा आवाज उठवलेला आहे. आणि सातारा जिल्ह्यातील जे KYC ज्यांची झालेली नाही किंवा त्यांची अपूर्ण आहे किंवा चुकीच्या पद्धतीने झाले अशा अनेक महिलांचे लाभ बंद झालेले आहेत. आम्ही शिल्पा पाटील मॅडमना या ठिकाणी त्या गोष्टीचा चर्चा केली. अनेक महिलांचे प्राथमिक स्वरूपात त्यांना तक्रारी अर्ज सुद्धा दिलेले आहेत. आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जे निवेदन आलेलं आहे, जे खरंच गरजू महिला आहेत, दारिद्र्य रेषेखाली आहेत, कमी उत्पन्न असणाऱ्या आहेत, शेतमजूर आहेत, घरेलू कामगार आहेत, अशा महिलांना आम्ही लाभ चालू करण्यासंदर्भात प्रस्ताव आम्ही शासनाला पाठवू आणि त्याचा नक्कीच विचार करू. माझं सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांना सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं मी आव्हान करते की ह्या खरंच गरजू लाडक्या बहिणी आहेत आणि यांना ह्या कोणत्याही लाडक्या बहिणी योजनेची मागणी करायला तुमच्या दारात आल्या नव्हत्या. तुम्ही सत्तेवर बसण्यासाठी त्यांना लाडकी बहिणी योजना सुरू केली, पण आता त्यांना ती सवय लागल्यानंतर ती बंद करू नका. त्या खरंच आतुरतेनं त्या लाडक्या बहिणी योजनेच्या पैशाची वाट बघतात. किंबहुना माझी अशी मागणी आहे की 1500 रुपये न देता तुम्ही जे आश्वासन दिलेलं होतं 2100 रुपयांचं ते देखील तुम्ही पूर्ण करण्यास बांधील आहात, अन्यथा तुमचा राजीनामा मागण्याचा आम्हाला अधिकार आहे. धन्यवाद. लाडक्या बहिणींना न्याय मिळालाच पाहिजे. लाडक्या बहिणींना न्याय मिळालाच पाहिजे. लाडक्या बहिणींना न्याय मिळालाच पाहिजे. KYC चालू झालीच पाहिजे. KYC चालू झालीच पाहिजे. KYC चालू झालीच पाहिजे. लाडक्या बहिणींचा लाभ मिळालाच पाहिजे. लाडक्या बहिणींचा लाभ मिळालाच पाहिजे. लाडक्या बहिणींना न्याय मिळालाच पाहिजे. लाडक्या बहिणींना न्याय मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे. लाडक्या बहिणींचा अधिकार काँग्रेसचा निर्धार. लाडक्या बहिणींचा अधिकार काँग्रेसचा निर्धार. लाडक्या बहिणींचा अधिकार काँग्रेसचा निर्धार. लाडक्या बहिणींना न्याय मिळालाच पाहिजे. लाडक्या बहिणींना न्याय मिळालाच पाहिजे. लाडक्या बहिणींचा हक्काचा अधिकार मिळालाच पाहिजे. काँग्रेसचा निर्धार.